पुरुष मंडळ इकडे पुढे की नाही तर महिला इकडे तुम्ही इकडे पुढे समोर इकडे ही सत्र निवडून टाकली पुढे तरी बसा गडी गडी मागत बसते या प्रकार या काय मोशी हा गडी मागत बसते या हरी हरी चला ज्यांना गाता येतं ज्यांना टाळ वाजवता ते निघा चला भजी मंडळ चला कोणी कोणी महाराज आता तर बसलेला प्रत्येक कुठल्या तरी सांगते पाहिला जशी लेकरं आपले असतात ना महाराज कोण अपंग असत कोण अंधा असत कोण धडधाकट असत तर प्रत्येक मुलावरती आईचा जीव हा सारखाच असतो महाराज ज्ञानाबाई माझी अनाथांची माय न पाही याती कुणाचा विचार कोण पाहिलं नाही जात पाहिलं नाही कितीतरी अखंड 18 पगड जाते नाही एकत्र घेऊन चालण्याची ताकद या वारीच्या वाटेवर याची कीर्ती वाढली का तो कोणच वाढत नाही त्या काळात काही पंडित नव्हते का त्या काळात सुद्धा शास्त्री पंडित होते शास्त्री पंडितांच्या हातामध्ये परमार्थ होता का नाही सामान्य जीवाजवळ सामान्य माणसाच्या जवळ भगवान परमात्मा समाज बरोबर यारे लहान थोर याची म्हणली नारी नर एकाला मागितल्यार नरकेची निंदा कोणाची नारी असो नर असो खट असो नट असो कुठल्याही प्रकारची व्यक्ती असू द्या नव्हे कोण्याही योनीमध्ये जन्मलेली प्राणी मात्र असू द्या या माझ्या ज्ञानोबरायांनी प्राण्याच्या मस्तकावरती हात ठेवला तर रेड्यामुखी वेद बोलवला रेड्यामुखी वेद बोलवला ही संतांच्या संगतीची ताकद संतांच्या कृपेची ताकद आहे खऱ्या अर्थानं हे संत जर भेटत कुठे असतील ना तर महाराज कलियुगातली ही पुण्याची वारकरी नाही होतायत आम्हाला नाही देवा आम्हाला वारी करता येत पण आमच्या जीवनामध्ये या वारकऱ्यांची सेवा घरात तेवढं तुम्ही काही लोक पुण्य फळ देव होता
चतुर्विधम् अन्नपूर्णेशदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धर्थं भिक्षां देहि पार्वती माता च पार्वती देवी पिता देव महेश्वरः बान्धवाश्च भक्ताश्च स्वदेश गुणत्रयं श्रीकृष्णार्पणस्तु श्री सोपंकाकर्पणस्तु पुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि अहंकार या विकारांचा नाश झाल्याशिवाय साधू होता येत नाही. हा फेटा बांधलेला माणूस साधू असू शकत नाही. कंबर बांधलेला माणूस साधू असू शकत नाही. दिसायचा पेढा पाहिला म्हणून त्याच्याशी त्याच्या चरणाशी नतमस्तक व्हावं तो साधू असू शकत नाही. वेडा झालो वेडी यांच्या गावा गेलो. वेडी यांचं गाव आहे ना पंढरपूर महाराज. आणि शाणी माणसं वेड्यासारखी असतात. का म्हणून काढा बाजूला म्हटलं माहितीये. एक महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार असून सुद्धा महाराष्ट्राची गाण कोकणी असताना बारामती तालुक्याचं वैभव असताना महाराजांनी कुठेही आव्हान साधले. स्वतःची कमी आपण इतकं मोठं असताना सुद्धा कीर्तन टाळ घेऊन उभा राहू ही व्याप्ती साधू संतांनी शिकवली. कारण इथं उभा राहिला महाराज हा कोण्या आडनावाचा नसतो, कोण्या ओळखीचा नसतो. इथं उभा राहिलेला महाराज हा श्रोत्यांना माझ्या नामदेवरायांसारखा दिसला पाहिजे. आपली दृष्टी बदलते महाराज. आम्हाला तुकोबारायांसारखा दिसला पाहिजे. का कीर्तनाची ताकद आहे महाराजनी. कीर्तनाची ताकद काय. कीर्तनात बसल्यानंतर त्या देवासारखंच स्वरूप आपलं होतं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप होय अंग हरिरूप होय अंग हरिरूप. कीर्तन चांग होय अंग हरिरूप होय अंग हरिरूप होय अंग हरिरूप. जिकडे पाहिले तिकडे चतुर्भुज गोपाल. सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्व व्यक्तींमध्ये सर्व जीवांमध्ये आपल्याला तो सर्वघटी असणारा पांडुरंग परमात्मा तो राम सर्वघटी राम देहानेही येतो. सूर्य प्रकाश सहस्रश्री आणि तो राम कळल्यानंतर स्वतःचा राम कळल्यानंतर दुसऱ्याचा राम आपल्याला लक्षात येतो आणि त्याच्याकरता स्वतःची अवस्था तशी असावी लागते. नंतर त्याचा परिणाम श्रोत्यांवरती का होणार. माझं कसं कसे लोक चांगले नसतात म्हणून कीर्तन करतात. हा दिखावा करण्यापेक्षा स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःची अवस्था ठरवून होत नाही महाराज. त्याच्याकरता व्याप्ती साधू संतांची कृपा व्हावी लागते. का तर श्री गुरु सारिका असता पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करी. आणि राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी व्हावे. अरे मनात नसणारी इच्छा जगाचा बाप एक आहे माहितीये मला. की सगळे लेकरं जे चाललेत ना महाराज ती त्या भगवान परमात्म्याला मिळवण्या करता चालले. पण चालत असताना भगवान परमात्म्याला नक्की काय आवडतं हेच आपण विसरू. नाकाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस. केलेल्या सर्व कलाकारांना आणि संयोजकांना धन्यवाद. कोटि कोटि रूपे
तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे. त्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार. दिंडीच्या वतीने या सर्वच योग सामाजिक संस्थेला एक दिंडीच्या वतीने श्रीफळ देण्यात येत आहे. कृपया त्याचा स्वीकार करायचा हीच विनंती. फोटो काढा की आळंदी से पंढरपूर. निःशुल्क नाश्ता वितरण. दिंडी में जाने वाले वारकरियों के लिए स्थान स्थान पर लोग जो है निःशुल्क नाश्ता वितरण करते हैं. विठ्ठल विठ्ठल करते हुए वारकरी जाते हैं. जय विठ्ठल विठ्ठल.